तर माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आपण लहानपणापासून आत्तापर्यंत किती प्रकारची कामं शिकलो. कित्येक कामं आपल्याला येत नव्हती, पण ती आपण चुकत माकत का होईना सरावानी आपण आता एकदम एक्सपर्ट झालो. म्हणजे काही जणांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं ना, तर त्यांना स्वयंपाक अजिबात येत नव्हता. पण आता म्हणाल ना, तर ते म्हणतील की अरे 10 माणसं आली तरी असा चुटकीसरशी स्वयंपाक करू आम्ही, असा आत्मविश्वास असतो त्यांचा. किंवा ऑफिसमध्ये वगैरे एखादा प्रॉब्लेम आला तर आपण काय म्हणतो, अरे हा प्रॉब्लेम कितीतरी वेळा हँडल केलाय, असा सोडवणार आपण, आहे की नाही. तर आपण खूप साऱ्या गोष्टी शिकतो, एक्सपर्ट होतो. पण तरीही कोणत्याही वयात तुम्ही असा, आत्ता जरी एखादं नवीन काम तुमच्यावर सोपवलं, नवीन जबाबदारी किंवा असं काम जे तुम्ही आत्तापर्यंत कधी केलं नाहीये, तर आपण थोडे साशंक होतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की जमेल का आपल्याला ते काम, ती जबाबदारी आपल्याला पेलवेल का. पण असे विचार जेव्हा तुमच्या मनात येतात ना, तेव्हा मराठीतली आपली एक म्हण आठवा आणि कामाला लगेच सुरुवात करा. इतक्या उत्साहाने आणि एकदम मनापासून तुम्ही ते काम करायला लागाल ना, की तुमचं तुम्हाला पण कळणार नाही. आता ती म्हण गेस करण्यासाठी मी तुम्हाला एक क्लू देते. बाई जात्यावर दळण दळीते, जात्यावर दळण दळीते. म्हणजे ती म्हण जात या शब्दाशी संबंधित आहे. ओळखा बरं. आता ती म्हण तुम्ही गेस करा, तोपर्यंत आपण आत्तापर्यंत आपण कोणकोणत्या म्हणी बघितल्यात ते बघूया. कारण हे म्हणी ज्या आहेत ना, त्या आजकाल आपण बोलण्यामध्ये तर वापरत नाहीच आणि अक्षरशः आपण विसरून गेलोय. पण ह्या म्हणी खरोखर आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवतात आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही शिकवतात. आयुष्य नेमकं कसं जगलं पाहिजे ते ह्या म्हणीतनं आपण शिकू शकतो. तर आत्तापर्यंत आपण 3 म्हणी बघितल्यात. अति तेथे माती, आपली पाठ आपल्याला दिसत नाही आणि असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा. तर ह्या म्हणींचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते अगदी प्रेमाची, की या म्हणी रोजच्या जगण्यात म्हणजे बोलण्यात वापरा आणि त्या म्हणींमधला जो अर्थ आहे ना, तो सुद्धा आपल्या जगण्याची एक मार्गदर्शक तत्व या अर्थाने वापरा. हा, तर कोणती ती म्हण आठवली का तुम्हाला? तर आजची आपली म्हण आहे, जात्यावर बसलं की आपोआप ओवी सुचते. तर या म्हणीचा अर्थ असा आहे की एखादं काम तुम्ही सुरू केलं ना, की आपोआप ते काम पूर्ण करण्यासंबंधीच्या कल्पना, विचार किंवा नवीन नवीन युक्ती तुम्हाला सुचतात आणि तुम्ही ते काम पूर्ण करताच. आता जात्यावर बसलं की ओवी सुचते, ही म्हण कशी निर्माण झाली असेल? आता आपल्या सगळ्यांना माहितीये की पूर्वीच्या काळी स्त्रियांना जात्यावर दळण दळायला लागायचं आणि मग ते पीठ होणार आणि मग त्याची भाकरी. आता ते काम रोजचंच. आता ते काम खूप कष्टाचं, थकवणारं आणि बऱ्याचदा ते कंटाळवाणं पण होत असणार, कारण इतकं सगळं दळण दळायचं. पण स्त्रियांनी काय युक्ती शोधून काढली की एकदा दळण दळायला बसलं की वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या म्हणायच्या. मग त्याच्यामध्ये संसारातल्या सुखदुःखाच्या गोष्टी, माहेर सासरच्या गोष्टी, मैत्रिणींच्या गोष्टी, संस्कृतीच्या गोष्टी, सणांचं महत्व, अशा सगळ्या त्याच्यामध्ये विषय सगळे असायचे त्याच्यामध्ये. आणि त्या ओव्या म्हणता म्हणता ते काम कधी पूर्ण व्हायचं त्यांचं त्यांना पण कळायचं नाही. त्यामुळे एक प्रकारे मनाला त्यांच्या विरंगुळा, सुखदुःखाच्या गोष्टी सांगितल्यामुळे मन सुद्धा हलकं होत असेल आणि काम पण पूर्ण. त्यामुळे जात्यावर बसलं की ओवी सुचते, असा त्याचा अर्थ आहे. पण त्याचा आणखीन एक अर्थ आहे की कोणतंही काम तुम्ही एकदा सुरू केलं ना, की आपोआप ते पूर्ण कसं करायचं त्या संबंधी नवीन नवीन कल्पना तुम्हाला सुचत जातात. तर आपण बोलत होतो की आत्ताही आपल्यावर कोणती जबाबदारी जर आली आणि ते काम आपण जर केलं नसेल तर आपण साशंक होतो. पण आता ही म्हण आपल्याला माहितीये की जात्यावर बसलं की ओवी सुचते. त्यामुळे कोणतंही काम आलं ना, की आधी त्याची थोडी माहिती करून घ्या. कशा प्रकारे आपण ते पूर्ण करू शकतो त्याची, म्हणजे त्याचा एक जरा अभ्यास करा आणि बिनधास्त काम करायला सुरुवात करा.
बघा, घरामध्ये अशी एखादी जबाबदारी असली तर बरेचदा आपल्याला सगळेजण मदत करतात. ऑफिसमध्ये जर एखादी अशी जबाबदारी आली तर बरेचदा आपल्याला असं वाटतं की जमेल का, नाही जमलं तर आत्मविश्वास आपला कमी होतो. पण असा विचार अजिबात करू नका. जर तुम्हीच आत्मविश्वास नाही दाखवलात तर खूप जण मग तुमचं मनोधैर्य कमी करतील. त्यापेक्षा मनाचं ऐका की मला हे काम करायचंय, मी ते पूर्ण करणारच. त्यासाठी जात्यावर बसलं की ओवी सुचते, ही म्हण लक्षात ठेवायची आणि कामाला सुरुवात करायची. प्रामाणिकपणे जेव्हा आपण काम करायला लागतो, प्रामाणिकपणे आपण जेव्हा गोष्टी शिकतो, हळूहळू आपण ते शिकत जातो आणि आपण पण त्या दृष्टीने आता नवीन नवीन विचार करायला लागतो की आणखीन काय वेगळं करू शकतो, आणखीन ह्याच्यामध्ये काय बदल करू शकतो, हे काम आणखीन वेगाने कसं होईल, बऱ्याच गोष्टी. पण आधी सुरुवात तर करा. आपण जर तर हे नाहीच जमणार असं करत बसलो तर काम होणार नाही आणि मग ती संधी दुसऱ्याच कोणाला तरी मिळते. त्यामुळे कोणतीही नवीन संधी जर आली तर अजिबात सोडू नका, घाबरून जाऊ नका. जातं हातात घ्या आणि एकदा जात्यावर बसलात ना की ओवी आपोआप सुचणारच, हे लक्षात ठेवा. आता आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलूया. म्हणजे बरेचदा काय होतं की वयाची 40शी 50शी किंवा अगदी 70 पण ओलांडल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे, आपली ही आवड होती आणि आपण ती पूर्णच केली नाही. काही साशंक होऊ नका. जी तुमची आवड असेल ना, पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कोणतंही वय असू दे तुमचं. कारण आता आपल्याला म्हण माहितीये, जात्यावर बसलं की ओवी सुचते. बघा, एक प्रेरणा मिळावी म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगते. एक सुप्रसिद्ध गीतकार, म्हणजे त्यांनी वयाची 70 ओलांडली होती तेव्हा त्यांच्या मुलीला काही कारणास्तव नोकरी करण्याची गरज पडली. तर आता काय करणार? मग ती म्हणाली की मी पत्रकारितेचा कोर्स करते. तिचं वय साधारण एक 40-45 असेल. तर ती तिच्या वडिलांना म्हणाली, म्हणजे आपले जे गीतकार आहेत त्यांना म्हणाली की बाबा, कॉलेजमध्ये जायला मला ऑकवर्ड वाटतो कारण आता माझं वय असं आहे आणि तिथे सगळी तरुण मंडळी आहेत. तर त्यांनी क्षणाचाही विचार न करता म्हणाले ते की चल, मी पण तुझ्याबरोबर ऍडमिशन घेतो, आपण दोघं मिळून त्या कोर्सला ऍडमिशन घेऊ. तर ते म्हणाले की मी गीतकार आहे, मला काय रोज कॉलेजमध्ये यायला वेळ मिळणार नाही, तू माझ्यासाठी नोट्स वगैरे बनव, मी तुझ्याबरोबर अधूनमधून येत जाईन, पण सगळ्यांना असं कळेल की मी सुद्धा आत्ता ह्या वयामध्ये तो कोर्स पूर्ण करतोय, त्यामुळे तुला ऑकवर्ड वाटणार नाही. आणि त्यांची मुलगी कॉलेजमध्ये पहिली आली आणि ह्या 70 मध्ये ह्यांनी सुद्धा त्या विषयात फर्स्ट क्लास मिळवला. बघा, ह्याचं कारण ती म्हण, जात्यावर बसलं की ओवी सुचते. म्हणजे बरेचदा ना, काही जणांना गाण्याची आवड असते पण ती पूर्ण करता येत नाही, काही जबाबदाऱ्या असतात आयुष्यामध्ये आणि मग आता असं वाटतं की अरे, गाणं शिकायला हवं होतं. आता वाटतंय ना, बिनधास्त शिका, बेसिक शिका आणि स्वतःला आनंद मिळवण्यासाठी गाणं शिका. आपल्याला कुठे जाऊन अगदी प्रोफेशनल परफॉर्मन्स द्यायचा आहे. हा, काही घरगुती कार्यक्रमामध्ये संधी मिळाली तर जरूर गा, पण गाणं शिका. कोणत्याही वयात तुम्ही असा, आवड होती ना, पूर्ण करायची आहे ना, आता नक्की शिका. तसंच काही जणांना समजा नाचायची आवड होती पण नाही जमलं, तर आता तुमच्या प्रकृतीला जेवढं झेपेल त्यानुसार शिकून घ्या नृत्य, थोडा सराव करा, खूप आनंद मिळेल ह्या गोष्टीतनं. कारण जात्यावर बसलं की ओवी सुचते. कोणतीही गोष्ट मला येणार नाही असा विचार करू नका, येईल. एकदा जात्यावर बसा, आपोआप ओवी सुचेल. आणखीन एक गोष्ट, बरेच जण फायनान्स, बँकिंग, सेव्हिंग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यातलं आपल्याला काही कळत नाही असं आपल्याला वाटतं, पण करायला पाहिजे, महत्वाच्या आहेत. नक्की शिका आणि हळूहळू तुमच्या लक्षात येईल की गोष्टी सोप्या असतात जर त्या नीट शिकून घेतल्या. त्यामुळे जात्यावर बसलं की ओवी सुचते ही म्हण लक्षात ठेवा आणि तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असा, तुम्हाला काय शिकायचंय नक्की शिकून घ्या. एखादं स्किल, काही डिजिटली काही शिकायचंय, एखादं तंत्रज्ञान शिकून घ्यायचंय, स्वतःची आवड जोपासायची आहे, नक्की करा.
आणि अशाच म्हणी आपण जर वापरत राहिलो ना, तर आपलं आयुष्य खरोखर खूप परिपूर्ण आणि आनंदी होणारच.